नमस्कार. कृष्णपिंगला हे गणपतीच्या 12 नावांपैकी एक नाव आहे आणि आज आहे कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी. चंद्रोदयाचे महत्त्व फार असते आज, म्हणूनच चंद्रोदयापर्यंत संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत जाळायच्या आहेत या 2 वस्तू. सर्व बाधा, विघ्न, शत्रुत्रास नष्ट होणार आहे आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होणार आहे. तर अशा कोणत्या 2 वस्तू तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत, कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. या संकष्टी चतुर्थीला कृष्णपिंगला संकष्टी चतुर्थी म्हणतात. आषाढ महिन्यातील या चतुर्थीचे महत्त्व खूप जास्त आहे, परंतु यावर्षी निज ज्येष्ठ महिना सुरू आहे, कारण अधिक मास आला होता. म्हणूनच या चतुर्थीचे धार्मिकदृष्ट्या प्रचंड महत्त्व वाढलेले आहे. तर कृष्णपिंगला हे 12 नावांपैकी एक नाव आहे, हे प्रत्येकाला माहीतच झाले आहे. या दिवशी व्रत केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि संकटे देखील नष्ट होतात आणि मनोकामनापूर्तीसाठी हे व्रत अत्यंत फलदायी आहे. जरी तुम्हाला उपवास करणे शक्य नाहीच झाले, तर हे एक काम तुम्हाला चंद्रोदयापर्यंत आवर्जून करायचे आहे. तर मैत्रिणींनो, हा साधासुद्धा योग नाही आहे, खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी भगवान गणेशाच्या हेरंब रूपाची आणि आसनपीठाची पूजा केली जाते. यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर येते. आपल्याला त्याच गोष्टी हव्या असतात, त्यासाठी प्रत्येक स्त्रिया धडपड करत असतात की आपल्या घरामध्ये सुख, शांती नेहमी नांदावी, समृद्धी टिकून राहावी आणि ऐश्वर्य, धनसंपत्ती देखील यावी. यासाठी काही ना काही प्रयत्न स्त्रियांचे चालूच असते. तर त्यासाठीच तुम्हाला हा एक छोटासा उपाय वेळात वेळ काढून करायचा आहे. यावर्षी या चतुर्थीला सर्वार्थसिद्धी योग नावाचा अत्यंत शुभ योग जुळून आलेला आहे. या योगामध्ये केलेले कोणतेही नवीन कार्य, पूजा 100% यशस्वी होते आणि हा उपाय देखील 100% फलित ठरणार आहे. दिवसभर उपवास ठेवून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला आणि गणपतीला पूजा करायची आहे. चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे. गणपती बाप्पांची दुर्वा फुले वाहून विशेष पूजा करायची आहे. मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर उपवास सोडला जातो. गणपतीला 21 दुर्वा आणि मोदक अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. तर आज चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 9:53 तुमच्या एरियानुसार 1-2 मिनिटांचा, काही मिनिटांचा फरक पडू शकतो. त्यानुसार तुम्ही चंद्रोदय पाहून उपवास सोडावा. आजच्या दिवशी खूप महत्त्व आहे चंद्रोदयाला. संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन आणि कापूर लावण्याला धार्मिक तसेच शास्त्रीयदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्रदर्शनाशिवाय अपूर्ण मानले जाते. रात्री चंद्राला अर्घ्य म्हणजेच दूध आणि पाणी मिश्रण अर्घ्य दिले जाते, नंतरच उपवास सोडला जातो. कारण चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. संकष्टीला चंद्रपूजन केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो आणि मानसिक शांती लाभते. त्यासोबतच संकष्टी म्हणजे संकटाचा नाश करणारी तिथी. या दिवशी व्रत केल्याने प्रगतीमधील सर्व अडथळे हे दूर होत असतात. गणपती ही बुद्धीची देवता असल्याने या दिवशी व्रत केल्याने घरात सुख, समृद्धी, सकारात्मकता निर्माण होतेच, परंतु तुमच्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये देखील वाढ होते. आणि आजच्या दिवशी विशेषतः कापूर जाळल्याने घरातील वास्तुदोष जो असतो तो नष्ट होतो, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकतेचा संचार तुमच्या घरामध्ये, तुमच्या घराच्या आजूबाजूला होतो. कापूर हा शुद्धतेचे प्रतीक आहे. आरतीच्या वेळी कापूर लावल्याने भगवान गणेश अत्यंत प्रसन्न होतात आणि तुम्हाला कापुरासोबत या वस्तू जाळल्याने देखील तुमच्या घरातील सर्व दोष, मुळासकट नष्ट करून टाकणाऱ्या 2 वस्तू कापुरामध्ये टाकायच्या आहेत. तर हा उपाय का करायचा आहे, तर तुमच्या घरावर वारंवार काही ना काही विघ्न येत असतील, म्हणजेच काय, तर सतत आजारपण किंवा पैसा न टिकणे, तर गणपती बाप्पांची ही तिथी, विघ्नहर्त्याची ही तिथी आहे संकष्टी चतुर्थी. त्यामुळे तुमच्या घरातले विघ्न दूर करण्यासाठी हा उपाय तर फायदेशीर ठरणारच आहे. आणि ज्या 2 धार्मिक मान्यतेमध्ये एकदम प्रभावी असलेल्या ज्या वस्तू आहेत, त्या वस्तू आपल्या स्वयंपाकघरातच असतात आणि या वस्तू तुम्ही त्यात टाकल्यामुळे तुमच्या घराला एक सुरक्षा कवच निर्माण होते कापुराच्या भांड्यात टाकल्यामुळे. आणि ते प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या घरात एक सकारात्मक लहरी निर्माण होत असतात. कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सूक्ष्म स्वरूपामध्ये गणपती तत्त्व हे पृथ्वीवर स्थापित असते, तुमच्या आजूबाजूलाच असते. त्यामुळे तुम्ही जसे काही सकारात्मक उपाय केले तर साक्षात गणेशाचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील. तुमच्या घरामध्ये कोणत्याही क्षुल्लक कारणावरून भांडणे होत असतील, त्यासोबतच तुमच्या पतीच्या नोकरी, उद्योग, व्यवसायामध्ये प्रगती जर होत नसेल, किंवा मग तुमच्या घराला कुणाची तरी नजर दोष म्हणजेच दृष्ट लागलेली असेल, किंवा आपल्या मुलांच्या करिअरची तुम्हाला रात्रंदिवस चिंता असते आणि तुमच्या मुलांना नेहमी अपयश येत असेल,
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शत्रू. कोणताही शत्रू तुमच्या प्रगतीवर जर जळत असेल, जो तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करत असतो, तुमच्या तोंडावर गोड बोलतोय किंवा मग मानसिक ताण विनाकारण तुम्हाला देत असेल, असे शत्रू असतात बरं का. तर अशा शत्रूंचा कायमचा शत्रुत्रास नष्ट करण्यासाठी ही वेळ महत्त्वाची ठरणार आहे. आजचा हा व्हिडिओ केवळ फक्त महत्त्वाची माहितीच नाही, तर तुमचे नशीब बदलून टाकणारा, तुमचे आयुष्य बदलणारा आहे. या उपायाने तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होणार आहे आणि सर्व संकटे मुळासकट नष्ट होणार आहेत. आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गुप्त आणि सिद्ध वस्तू सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही हा उपाय केल्यास आणि जर या वस्तू तुम्ही कापुरासोबत जाळल्यास तुमच्या घराची प्रगती ही झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला तर प्रत्येकालाच हे माहीत आहे की कापुराचे आपल्या या धार्मिक मान्यतेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. कापूर हा प्रत्येक पूजेमध्ये, प्रत्येक वेळेस आरतीमध्ये, होम हवन करताना वापरला जातो. आपल्या वातावरणातील शुद्धता, सात्विकता टिकवून ठेवण्यासाठी कापुराचा वापर केला जातो आणि त्यासोबतच ज्या चमत्कारिक वस्तू आहेत त्या आपल्या घरात आणि स्वयंपाकघरातच असतात. अशा काही वस्तू जर आपण कापुरासोबत जाळल्या तर तुमच्या घरातील पूर्ण नकारात्मकता नष्ट होत असते. आज फक्त मी तुम्हाला सांगितलेल्या वेळेमध्ये हे एकच काम करायचे आहे आणि काही वेळासाठी घराच्या मुख्य उंबरठ्यावर देखील या 2 वस्तू कापुरासोबत जाळलेल्या असायला हव्यात. विश्वास ठेवा, या वस्तू जळतील आणि त्यासोबत तुमच्या घरामध्ये संपूर्ण घरभर याचा धूर जो पसरेल, तशी कोणाचीही तुमच्या घराला लागलेली नजर, नकारात्मकता, वाईट शक्ती घरातून नष्ट होणार आहेत. शत्रू देखील तुमच्याविषयी वाईट विचार, कटकारस्थान करत असतील तर ते करणार नाही. इतका शक्तिशाली आणि प्रभावी आजचा हा उपाय ठरणार आहे. आजच्या या उपायाचे आणि उपवासाचे फायदे म्हणजे तुमच्या घरातील सर्व त्रास हे नष्ट होणार आहेत. चला तर वेळ वाया न घालवता आपण उपाय कसा करायचा आहे ते बघूयात. हा उपाय करताना काही साधे सोपे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही नियम न पाळता आणि त्या पद्धतीमध्ये थोडीफार जरी चूक झाली तर तुम्हाला या उपायाचा प्रभाव मिळणार नाही. त्यामुळे माहितीपूर्व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अर्धवट माहिती काहीही साध्य करून देत नाही. या उपायासोबतच अजून एक गुप्त उपाय मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तो उपाय केल्याने तुमच्या कुटुंबाचे नशीबच बदलून जाईल. असे म्हणतात की या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची दिव्य शक्ती आणि सकारात्मक लहरीचा संचार पृथ्वीवर एक अद्भुत संयोग जुळून येत असतो. त्यामुळेच या दिवशी केलेली उपासना ही नक्की 100% फलित ठरत असते, कारण या काळात विश्वातील सकारात्मक लहरी या सर्वाधिक कार्यरत असतात. तरीही काही घरांमध्ये असा प्रश्न असतो की आम्ही देवाची इतकी सेवा करतो, उपासना करतो, उपवास करतो, तरीही घरामध्ये सुख, शांती, समृद्धी का नाही? कोणतेही कामं सहजासहजी का पार पडत नाहीत? सहजासहजीच कोणतेही सुख, समृद्धी का मिळत नाही? याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आणि तिथे आजूबाजूला असलेली नकारात्मक ऊर्जा. अनेकदा आपण बाहेरून घरात येताना कळत नकळत आपल्यासोबत नकारात्मक ऊर्जा ही आपल्यासोबत प्रवेश करत असते आणि त्यामुळेच आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही वेळेस हा वास्तुदोष देखील असू शकतो, काही वेळेस नकारात्मकता आणि पितृदोष देखील असू शकतो. यामुळे तुमच्या घराची प्रगतीही थांबलेली असते. तर तुमच्या घराचा मुख्य उंबरठा जर दूषित असेल तर माता लक्ष्मीला घरात येताना अडचणी येतात, अडथळे येत असतात आणि माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. त्यामुळे घरामध्ये अलक्ष्मीचा वास राहत असतो. त्यामुळेच अशा समस्या वारंवार आपल्या घरावर येत राहतात. तुम्ही कधी असा विचार केला आहे का, किंवा तुमच्यासोबत असं घडलं आहे का की तुम्ही काम करताय, ते काम अगदी शेवटपर्यंत होत आलेले असते आणि काही ना काही कारणाने ते काम बिघडतं आणि तुमचे काम पूर्णत्वाला जात नाही. पतीच्या कामामध्ये अडथळे येतात, मुलं हुशार असूनही परीक्षेमध्ये किंवा नोकरीमध्ये त्यांना हवं तेवढं यश मिळत नाही. तर याला कारण असू शकते आपल्या प्रगतीवर जळणारे गुप्त शत्रू. असे शत्रू तुमच्या यशाचा मार्ग हा रोखून धरतात. कधी कधी आपल्या जवळचे असतात, घरातील असतात, तर कधी बाहेरचे शत्रू देखील असतात. परंतु अजिबातच घाबरण्याचं कारण नाही आहे. आजच्या या वेळेमध्ये मी तुम्हाला जो उपाय करायला सांगणार आहे, तो उपाय तुमच्यासाठी एक सुरक्षा चक्र, सुरक्षा कवच ठरणार आहे आणि ही संधी तुम्हाला खूप महत्त्वाची ठरणार आहे. ब्रह्मांडातील ही एक अशी वेळ आहे ज्या वेळेला गणपती बाप्पा थेट तुमच्या प्रार्थनेला उत्तर देतात. आता हा उपाय कसा करायचा आहे ते बघूयात. तर कोणत्या वेळेत करायचा आहे, तर चंद्रोदयाचे फार महत्त्व असल्यामुळे चंद्रोदयापर्यंत कधीही करू शकता. तिन्ही सांजेपासून 5:30 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. तिन्ही सांजेत केला तरी उत्तम ठरेल, किंवा मग तुम्ही ज्या वेळेला गणपती बाप्पांची पूजा करणार आहात त्यावेळेला त्याच्या आधी सुरुवात केली तरीही चालेल. या उपायाने तुमचं भाग्योदय होणार, कारण आपल्या घराचा उंबरठा हा फक्त लाकडाचा किंवा फरशीचा तुकडा नसतो, तर तो तुमच्या घराचं सर्वस्व असतो.
ही एक लक्ष्मण रेषा म्हणायलाच हरकत नाही आणि ही लक्ष्मण रेषा जर कमकुवत असेल तर बाहेरची इडापिडा, नकारात्मक ऊर्जा, लोकांची वाईट नजर घरामध्ये येत राहते. आणि अशी जर नजर दोष किंवा कोणतीही बाधा आपल्या घरामध्ये आली तर घरात क्षुल्लक कारणावरून वादविवाद, भांडणे किंवा आपल्या कोणत्याही कामात अडथळे निर्माण होणे ही सुरुवात होत असते. तुमच्या घरामध्ये चिडचिडपणा आणि मुलांची तुमची चिडचिड विनाकारण होत असेल आणि तुमच्या पतीला कुठेही मान सन्मान प्रतिष्ठा मिळत नसेल, ती मिळावी असं वाटत असेल तर हा उपाय 100% तुम्ही कराच. दरिद्रता राहणे म्हणजे तुमच्या घरामध्ये फक्त पैसाच नसणे असं नाही, लक्ष्मीच नसणं असे नाही, तर सुख समृद्धी, घरामध्ये आनंद नसणे हे देखील दरिद्रताचे लक्षण आहे. तर हे तुम्हाला दूर करण्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे. तर हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक आधी महत्त्वाची सूचना की हा उपाय करताना तुम्हाला सकारात्मक भाव मनात ठेवायचा आहे की या उपायाने 100% माझी सर्व मनोकामना, इच्छा या पूर्ण होतील, सर्व दोष घरातले मुळासकट नष्ट होणार आहेत. या उपायाने होईल का आणि अशी मनामध्ये कोणतीही शंका कुशंका आणायची नाही आहे. अध्यात्मात जिथे भाव तिथे देव असतो. जेव्हा तुम्ही मनोभावे विश्वासाने हा उपाय कराल तेव्हा ब्रह्मांडातील त्या शक्ती तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतील. तर आता वेळ आलेली आहे त्या 2 कोणत्या गुप्त वस्तू आहेत त्या बघण्याची. तर मी तुम्हाला सुरुवातीला ज्या समस्या सांगितलेल्या आहेत त्या समस्या तुमच्या घरामध्ये असतील तर हा उपाय आवर्जून करायचाच आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद आहे त्यांनी देखील हा उपाय करायचाच आहे, कारण तुमच्या घरामध्ये ते कायम टिकून राहण्यासाठी हा फायदेशीर ठरणार आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कापूर जाळायचं भांडं घ्यायचं आहे किंवा मातीची पंती घेऊ शकता किंवा मग मोठ्या साईजची एखादी निरंजनी असेल ती देखील घेतली तरी चालेल. कोणत्याही धातूची घेतली तरीही चालेल. जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तूमध्ये ब्रह्मांडातील पूर्ण नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती आहे. तर ती वस्तू इतकी प्रभावशाली असल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता देखील खेचून घेणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवाहित करणार आहे. तर उपाय करण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे. देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एक दिवा तुळशीजवळ देखील लावायचा आहे. शक्य झाल्यास तुम्हाला 2 तुपाचे दिवे हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील लावायचे आहेत. गणपती बाप्पांची विधिवत पूजा, अभिषेक तुम्ही सकाळी केलेलाच असेल, नसेल केला तर तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. अथर्व शीर्षाचे 21 आवर्तने द्यायचे आहेत. 21 नाही शक्य झाले तर एक आवर्तन आवर्जून द्यावेत. त्यासोबतच ओम गण गणपती नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेला जप करायचा आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फूल, जास्वंदाचे फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहेत. आणि लगेचच हा उपाय करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला कापूर जाळायचं भांडं हे घ्यायचं आहे. मातीची पंती किंवा कोणत्याही धातूचे निरंजन घेऊ शकता. हे पंचतत्वापासून बनवलेले गेलेले असतात. त्या भांड्यामध्ये तुम्हाला 3 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तो जर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेऊ शकता, पण भीमसेनी कापूर हा शुद्धतेचे प्रतीक आहे आणि लवकर परिणाम मिळण्यासाठी अतिशय फायदेशीर हा कापूर असतो. त्यानंतर त्या कापुरावर तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा घेताना अखंडच घ्यायच्या आहेत, त्याला फूल असलेल्याच घ्यायच्या आहेत, कारण शास्त्रानुसार फूल असलेली लवंग ही पूर्णत्वाचे प्रतीक मानले जाते. नकारात्मक शक्ती कुठलीही असो तिला खेचून घेण्याची क्षमता लवंगांमध्ये असते. त्यानंतर तुम्ही मातीच्या पंतीमध्ये कापूर आणि लवंगा ठेवल्यानंतर तुमच्या उंबरठ्यावर जायचे आहे, मुख्य प्रवेशद्वारावर, किंवा तुम्ही देवघरामध्ये हा उपाय करून नंतर उंबरठ्यावर नेला तरीही चालेल, किंवा तुम्हाला शक्य असेल तर उंबरठ्यावर जाऊनच हा उपाय करा. उंबरठ्याच्या मध्यभागी किंवा उजव्या बाजूला, म्हणजेच कसे तर आपण बाहेरून घरात येतो जी आपली उजवी साईड असते त्या बाजूला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. जेव्हा त्या लवंगा कापुरासोबत जळतील तेव्हा त्यातून एक विशिष्ट धूर आणि सुवास निघेल. नकारात्मकता नष्ट करणारा हा धूर असणार आहे. धूर सामान्य नसून तुमच्या घरातील सर्व वाईट शक्तींचा नाश करणारा आहे. हे अदृश्य सुरक्षा कवच देखील तुमच्या घरासाठी ठरणार आहे. थांबा, उपाय इथे संपलेला नाहीये. महत्त्वाचं म्हणजे फक्त लवंगच जाळल्याने सर्व काही नकारात्मकता दूर होऊ शकते का? हो, त्याने नकारात्मकता, दरिद्रता दूर होणार आहे, परंतु माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी, अजून घरामध्ये वातावरण होण्यासाठी, सकारात्मकता नांदण्यासाठी अजून एक वस्तू तुम्हाला त्या कापुरामध्ये टाकायची आहे. ती मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. श्रद्धेने डोळे मिटून गणपती बाप्पांचे, तुमच्या कुलदेवीचे, कुलदैवताचे नामस्मरण करायचे आहे. ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुमच्या कुलदेवीचा, दैवताचा मंत्र असेल तर तो देखील म्हणू शकता. कापुराच्या आणि लवंगाच्या अग्नीसोबत माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, दरिद्रता, दुःख नष्ट होऊ दे. तिच्या कामातील सर्व अडथळे दूर होऊ देत. घराची प्रगती होऊ दे. मुलाबाळांची आणि शत्रू त्रास देखील पूर्णतः नष्ट होऊ दे, अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. जेव्हा याचा धूर तुमच्या संपूर्ण प्रवेशद्वारावर आणि घरभर पसरेल तेव्हा तुमच्या घरातील सर्व दोष हे नष्ट होतील. त्याबरोबरच घरामध्ये विनाकारण वादविवाद होत असतील, पैसा टिकत नसेल तर या उपायाने निश्चितच तुम्हाला फरक जाणवेल, सकारात्मक फरक जाणवेल. पण इथेच थांबू नका, ही तर केवळ सुरुवात आहे.
अजून महत्त्वाची एक वस्तू मी आता तुम्हाला सांगत आहे. आत्ता आपण पाहिलेल्या उपायामुळे केवळ घराची शुद्धी झाली, परंतु शत्रूचं काय? तुम्ही हा उपाय केल्यानंतरही शत्रुतास परत कायम टिकून राहू नये यासाठी पुढची एक वस्तू प्रभावी ठरणार आहे. जे शत्रू तुमच्या प्रगतीच्या आड येतात आणि अनेक अडचणी येत असतील, शत्रूंच्या वाईट नजरेमुळे होऊ शकतो, तर ते तुम्हाला मुळासकट नष्ट करायचं आहे. तर अजून एक दुसरी महत्त्वाची गुप्त वस्तू म्हणजे ही वस्तू तुमच्या घरात प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये दररोजच वापरली जाते. संकष्टी चतुर्थीच्या रात्री तिचा वापर करणे एक विशिष्ट प्रभावशाली ठरणार आहे. प्रचंड शक्तिशाली असलेली ती गुपित वस्तू तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दररोजच वापरली जाणारी ती म्हणजे काळी मोहरी. त्यासोबतच आपल्याला खडे मीठ घ्यायचे आहेत. खडे मीठ जर नसेल तुम्ही साधे मीठ घेऊ शकता. तुम्हाला असे वाटेल हे तर दररोजच्या वापरातलेच आहे, तितकं काय विशेष, पण लक्षात ठेवा शास्त्रात असे सांगितले गेले आहे की जेव्हा काळी मोहरी अग्नीच्या संपर्कात येते तेव्हा ती ब्रह्मांडातील सर्व तांत्रिक बाधा, करणी बाधा नष्ट करत असते. मीठ देखील दृष्ट काढणारे, नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे, नजरदोष नष्ट करणारे असते. हे पुढे कसे करायचे आहे? जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर लावलेला कापूर आणि लवंग याचा धूर चालू असेल, पण ते जळून पूर्णपणे संपत येत असेल, त्यानंतर लगेचच त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे मिरे टाकायचे आहेत आणि त्यानंतर लगेचच तुमच्या उजव्या हातामध्ये 7 काळी मोहरी घ्यायची आहे. चिमूटभर खडे मीठ देखील घ्यायचे आहेत. तुमच्या घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून पायापर्यंत अशी 7 वेळेला घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे उतरवून घ्यायचे आहे. तुमचे पती असो, मुलं असो, घरातील आजारी व्यक्ती असो, प्रत्येकावरून उतरवून घ्यायचे आहे आणि हे एकदाच घ्यायचे आहे, वेगवेगळी घेण्याची गरज नाही आहे. उतरवून घेताना मनात विचार करायचा आहे की प्रगतीला लागलेली नजर ही मुळासकट नष्ट होत आहे. कोणतीही बाधा असो लागलेली ती देखील दूर होऊ दे यासाठी मन प्रार्थना करायची आहे. हे वाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा मीठ आणि मोहरी त्यावर टाकून द्यायची आहे. अगदी 24 तासात तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम जाणवेल. जेव्हा ती मोहरी त्या अग्नीमध्ये तडतड करेल तेव्हा तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. मोहरीचा तो आवाज म्हणजे घरातील नकारात्मकता नष्ट करून विजयाचा नाद आहे. जसे मीठ त्या अग्नीत विरघळेल तसे तसे तुमच्या घराला लागलेली नजर, दोष, दारिद्र्य नष्ट होईल. उपाय केल्यानंतर तुम्हाला जाणवेल घरातील वातावरण किती हलकं झालेलं आहे. अजून एक छोटासा उपाय सांगणार आहे, शक्य झाल्यास तो देखील तुम्हाला करायचा आहे. तो उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. तो कापुरामध्येच तुम्हाला टाकायचा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी ती वस्तू म्हणजे तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता. त्यावर तुमची एक इच्छा लिहायची आहे 1 ते 2 शब्दामध्ये आणि त्या कापुराच्या जाळामध्ये तुम्हाला टाकायची आहे. यामुळे देखील तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल. सकारात्मक भाव मनात ठेवायचा आहे. वर्तमानमध्ये बोलायचं आहे की माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे, तर ते 100% ती इच्छा पूर्ण होणार आहे. हा उपाय देखील सोबत नक्की करा आणि नंतर राहिलेलं ते जे शांत राख झाल्यानंतर ती तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता. तर आवर्जून हा उपाय करा. ज्या घरात सुतक असेल त्यांना आज हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालेल. चंद्रोदयाची वेळ मी सुरुवातीला सांगितलेली आहे. नक्की लाईक करा. धन्यवाद.